गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. मैत्रिणींनो, मी आज करणारे नाश्त्याला उपीट करणार आहे, तर तुमच्यासोबत म्हणलं शेअर करा. चला तर मग इकडं पाणी ठेवलंय मैत्रिणींनो गरम करायला. आणि इकडे घेतलाय मैत्रिणींनो 2 कांदे घेतलेत कापून, 1 टमाटर घेतलंय मोठं, आणि चिली म्हणजे मिरच्या, आणि हे घेतलंय कोथिंबीर घेतली मैत्रिणींनो. आता आपल्याला रवा घ्यायचा आहे भाजून. पहिल्यांदा रवा घ्यायचा मैत्रिणी. मी 2 माणसाचं करणार आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने बघा. म्हणजे 2 माणसाचं जर करायचं झालं तर 2 कांदे घ्या, आणि एका माणसाचं जर करायचं झालं तर 1 घ्या, आणि 4 माणसाचं जर घ्यायचं झालं तर 4 कांदे घ्या. हे 2 माणसाचं आहे बघा. काहीच नाही, मध्ये चाळून ठेवलेला आहे रवा मी. पण कधी पण मैत्रिणी रवा घेताना ना चाळूनच घ्यायचा, नाहीतर मग रवा आणला ना भाजून ठेवायचा. हे मैत्रिणी आता 2 माणसाचं उपीट करायला मी. आता रवा भाजून घ्यायचा आपल्याला. छान भाजून घ्यायचा रवा, म्हणजे अशी टेस्ट येते. कच्चा रवा राहिला ना उपीट चिकट होते आणि त्याला चव पण लागत नाही. चांगला भाजून घ्यायचा. खमंग वास येईल का तेव्हा मग बंद करतो. आपण शिरा करतोच ना मैत्रिणी, तसाच भाजायचा. आता ह्या दिवसात मैत्रिणी लवकर भूक लागती, तर झटकीपट होतंय मैत्रिणी. हे लवकर होतंय आणि जास्त साहित्य पण लागत नाही. फक्त शेंगदाणे, कांदा, टमाटर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. पोह्याने कसं ॲसिडिटी होती काही जणांना. आमच्याकडं पोहे पण करतात मैत्रिणी आम्ही. माझं म्हणलं चला उपीट दाखवतो मला. मैत्रिणी आता भाजत आलाय रवा, थोडा भाजायचा आणखी. बंद करते आता मैत्रिणी, खाली लागायला. आणि पण उकळलंय आपलं. कुठं गेली की तेल जरा जास्त घालायचं मैत्रिणी.
इथं घेतली मैत्रिणीनं थोडी उडदाची डाळ घेतली आणि थोडे शेंगदाणे घेतले. आता मैत्रिणीनं आपल्याला तेल तापले, जिरे घालायचे, मोहरी घालायची, आपल्याला कांदा, शेंगदाणे, डाळ सगळंच टाकायचे. आता आपल्याला एकदम बघा. माझी मैत्रिणं अशी पद्धत आहे, साधी आणि सोपी. तुमची कशी पद्धत आहे मैत्रिणं मला सांगा कमेंट करून. चांगलं भाजून घ्यायचं हे. आता मैत्रिणीनं रवा टाकला, मी पाणी टाकलं गरम मध्ये, रवा टाकला आपला. तयार आहे मैत्रिणीनं आपलं मस्त हॉटेल सारखंच झालंय बघा उपीट. हॉटेल मधल्यासारखंच मोकळं मोकळं. कुणाला उपीट आवडते मला कमेंट मध्ये सांगा. आणि माझं उपीट तुम्हाला आवडलं का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण खा मैत्रिणीनं, आणि तुम्ही पण नाश्ता करा. झालंय मैत्रिणीनं आपलं तयार उपीट. तर या मग मैत्रिणींनो, चमचा घेते. या मग मैत्रिणींनो सगळ्यांनी गरम गरम उपीट खायला. आणि टेस्ट कशी झाली ते सांगा मैत्रिणींनो. एकदा बनवा, नक्की करून खा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.